आणखी एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे रोल्स रॉयस ही अत्यंत महागडी कार असल्याची माहिती समोर येते। या रोल्स रॉयसचा नंबर WB02 AB0123 असा आहे। ही आलिशान गाडी समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या महेश मोतेवारच्या गुंतवणूकदारांच्या हितसंबंधी असल्याची माहिती समोर येते। तर हितसंबंधी कायदा 1999 MPID कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या गाड्यांच्या यादीतील एक गाडी आहे। ज्या मोतेवार यांची ती गाडी होती, पण ती जप्त केलेली होती आणि ती जप्त केलेली गाडी या व्यक्तीकडे असल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे ही गाडी 2 ऑगस्ट 2018च्या गृह विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र यांच्या सूचीमध्ये जप्त करण्यात आली असल्याचं नमूद करण्यात आलंय। असं असताना ही गाडी प्रशांत कोरटकरकडे गेलीच कशी, याला जबाबदार कोण, असा सवाल जनसंघर्ष समितीने विचारलाय। या विरोधात उद्या सकाळी 11 वाजता सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जनसंघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन केलं जाणार आहे। तर प्रशांत कोरटकरच्या सोशल मीडियावर ही आलिशान गाडी चालवतानाचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आलेला होता, पण ही गाडी जप्त केलेली असेल याचा विचार कोणीही केलेला नसेल। आलिशान अशी महागडी ही कार रोल्स रॉयस या व्यक्तीकडे असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे त्याच्याकडे ही गाडी कशी काय आली असा सवाल उपस्थित होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे। जनसंघर्ष समिती आक्रमक झाली आहे। तर हाच तो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आलिशान कार घेऊन हा जो व्यक्ती आहे तो आपल्याला मिरवताना दिसून येतोय। या कारचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला होता सोशल मीडियावर। प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉयस अशी ही गाडी आहे। मुख्य म्हणजे ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे शासनाकडून आणि त्याच्यानंतर ही गाडी या व्यक्तीकडे कशी काय गेली असा सवाल उपस्थित होतोय। कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज यांच्यावरून या व्यक्तीनं, प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलेली होती आणि धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज यांच्याविषयी बोलताना अरेतुरेची भाषा वापरली होती, अपशब्द वापरलेले होते आणि त्या व्यक्तीचा जेव्हा कच्चा चिठ्ठा समोर येतोय त्याच्यामध्ये या व्यक्तीकडे ही आलिशान कार असल्याचं समोर आलं आहे। याचा नंबर WB02 AB0123 असा आहे। तर प्रशांत कोरटकर हा नेमका कशामुळे अडचणीत आलेला आहे, ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ते ऐकूया। साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं, हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून? पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शोधित साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, तुम्ही शोधित आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही कधी शिव्या असाल दिली? ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं। तर आपण ऐकलेलं आहे कशा पद्धतीने इंद्रजीत सावंत यांना हा व्यक्ती धमकी देत होता आणि त्यानंतर दाखले देताना त्याचं ज्ञान तर या ऑडिओ क्लिप मधून आपल्याला समजतंय। आणि त्याच व्यक्तीकडे आता ही कार, आलिशान अशी ही कार नेमकी आली कुठून असा सवाल उपस्थित होतोय। तर प्रशांत कोरटकर ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरलेले होते, इतिहासकाराला धमकी दिलेली होती, घरी घुसून मारण्याची धमकी दिलेली होती, त्या व्यक्तीकडे ही गाडी सापडलेली आहे। तर ही आलिशान अशी कार गाडी ही समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड या महेश मोतेवार यांच्या गुंतवणूकदारांच्या हितसंबंधी कायदा 1999 नुसार जप्त करण्यात आलेल्या गाड्यांच्या यादीतील एक गाडी असल्याची माहिती आहे।
तर प्रशांत कोरटकर इंदूरमध्ये असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रशांत कोरटकर हा आपल्या एका मित्रासोबत इंदूरला गेल्याची माहिती आहे. कोरटकरनं प्रथम नागपूर ते इंदूर दरम्यान विमान तिकीट बुक केलं होतं, मात्र ऐनवेळी कोरटकरनं तिकीट रद्द करून तो कारनं इंदूरला गेल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. त्याने आधी विमानाचं तिकीट बुक केलं होतं, पण ते तिकीट रद्द केलं आणि त्याच्यानंतर तो कारनं इंदूरला गेला अशी माहिती आहे. तर नागपूर पोलिसांच्या नाकावर टिचून कोरटकर शहराबाहेर गेल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे. तर प्रशांत कोरटकर त्यानं आधी कोरटकरनं विमानानं तो इंदूरला जाणार होता, त्यासाठी तिकीट सुद्धा बुक केलेलं होतं, पण ऐनवेळी ते तिकीट रद्द केलं आणि त्याच्यानंतर तो कारनं गेला. यामागचं कारण नेमकं काय? आणि दुसरं म्हणजे त्याच्या घराच्या बाहेर एवढा मोठा बंदोबस्त आहे, त्याला सुरक्षा पुरवण्यात आली. जेव्हा त्याने तक्रार केली आपल्या जीवाला धोका असल्याची, त्यावेळेला त्याला सुरक्षा पुरवण्यात आली होती, तरी सुद्धा पोलिसांच्या नाकावर टिचून हा व्यक्ती नागपूर सोडून महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी सुद्धा नाही तर मध्य प्रदेशला गेला. पाहूयात पुढची बातमी. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा रात्री मुक्काम उसाच्या शेतातच झाल्याची माहिती आहे. स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर बलात्कार केल्यानंतर हा आरोपी दत्ता गाडे शिरूर तालुक्यातील गुनाट गावात त्याच्या घरी 5 तास थांबला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर घराजवळील उसाच्या शेतामध्ये रात्रीचा मुक्काम त्यानं केला होता अशी माहिती आहे. तर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस गुनाट गावात पोहोचले. पुणे पोलिसांकडून ड्रोन आणि श्वान पथकाकडून आरोपीचा शोध सुरू आहे, पण या भागामध्ये बिबट्याचं वास्तव्य आहे, त्यामुळे शोध मोहिमेत अडथळा येत असल्याची माहिती समोर येते. 2 दिवस झालेले आहेत, 50 तासांपेक्षाही जास्त काळ लोटलेला आहे हा सगळा प्रकार या आरोपीनं करून, हा गुन्हा करून, आणि त्याच्यानंतर तो आपल्या घरी आलेला होता. घरी आल्यानंतर 5 तास तो तिथं होता आणि त्याच्यानंतर त्यानं मुक्काम उसाच्या शेतात केलेला होता, त्यामुळे त्याचा शोध आता घेतला जातो.